नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका. आज आपण करायची आहे बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी अगदी कोणालाही करता येईल अशी बाजरीची भाकरी सगळ्यात सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही जर बाजरीची भाकरी करून पाहिलीत ना, तर नवीन शिकणारे कोणी असेल तर त्यांनाही पटकन अशी करता येईल. एवढी सोपी पद्धत आहे. तुम्ही बघू शकता, थोडं थोडं करून मी या पिठामध्ये पाणी घेतलेलं आहे. बाजरीची भाकरी बनवताना थोडंसं पाणी कमीच घालायचं, म्हणजे पीठ आपलं छान असं मऊ मळलं जातं. आणि पाणी घालतानाही थोडं थोडं करूनच पाणी पिठामध्ये घालायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी ह्या पिठामध्ये 3 भाकरी करणार आहे. आता आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत. पीठ मळताना जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेतला तरीही चालेल. आता आपण याचा एक गोळा बनवून घेऊया आणि हा गोळा बनवण्यासाठी आपण थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. आपण छान असं पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पीठ ही मऊ असं होतं आणि भाकरी आपली फुगती. ज्यावेळी पीठ आपलं छान असं मळून झालेलं असतं ना, त्या पिठाची आपण जेव्हा भाकरी थापतो तेव्हा भाकरी आपली छान अशी फुगती. तव्यामध्येच भाकरी छान अशी फुगती. तुम्ही बघू शकता पीठ मी किती छान असं मळून घेतलेलं आहे. आता या पिठाचा आपण एक भाकरी बनवून घेणार आहोत. तीळ लावून भाकरी बनवायची आहे. आता ही भोगीसाठी मी भाकरी बनवणार आहे नैवेद्याला. आता याला आपण तीळ लावायचा आहे आणि याची आपण भाकरी थापटून घेऊया. आता आपण या गोळ्याची भाकरी थापटून घेऊया. तुम्ही बघू शकता, थोडंसं पीठ मी असं घेतलेलं आहे. या पिठावर हा गोळा घ्यायचा आणि छान असा आपण थापटून घ्यायचा आहे हा गोळा. तुम्ही बघू शकता, आपण ज्यावेळी भाकरीचा गोळ्यावर थापटतो ना, त्यावेळी असा गोळा तो फिरत फिरत भाकरी अशी मोठी होते आणि अशीच भाकरी आपण थापटून घ्यायची आहे. आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण भाकरी करणार आहोत. आकार असा मोठा किंवा लहान, तुम्हाला जेवढी भाकरी हवी आहे तेवढी करू शकता. तुम्ही बघू शकता, मी तेवढ्याच लहान गोळ्यामध्ये केवढी मोठी अशी भाकरी केलेली आहे. भाकरी थोडीशी अशी पातळच करणार आहे मी. जर थोडी जाड पाहिजे असेल तर तुम्ही लहान भाकरी अशी थापटून घेतली तरीही चालेल. आता तवा गरम झालेला आहे. या तव्यामध्ये आपण भाकरी घालूया. आता आपण या भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. वरून असं छान असं पाणी लावून घ्यायचं. आता आपण ह्या साईडलाही थोडंसं तीळ सोडणार आहोत भाकरीवर. तुम्ही बघू शकता, मी ह्या भाकरीला पाणी लावून झाल्यानंतर अजून थोडंसं तीळ सोडलेलं आहे ह्या बाजूला. आता आपण भाकरीची दुसरी बाजू भाजून घेणार आहोत. भाकरी आपण पलटी करून घ्यायची आहे. त्यावेळी भाकरी पलटी करताना असं थोडं थोडंसं त्या पातेल्यामध्ये पाणी आहे ना, त्या पातेल्यामध्ये उलथनं बुडवायचं आणि उलथण्याला जेव्हा पाणी लागतं ना, त्या उलथण्यानं आपण भाकरीच्या कडा सोडवून घेणार आहोत आणि मग भाकरी आपण दुसरी बाजू भाजून घेणार आहोत. आपण भाकरी भाजली का ते बघूया. आणि ज्यावेळी आपण भाकरी भाजतो ना, त्यावेळी असं सगळ्या बाजूनी भाकरी भाजावी यासाठी भाकरी अशी बरोबर तव्याच्या मधोमध घ्यायची आणि असं थोडं थोडंसं असं हात फिरवून घ्यायचा त्याच्यावर. तुम्हाला हात फिरवायला जमत नसेल तर फक्त उलथण्याने केलं तरीही चालतं. नाहीतर आहे ना, एक कपडा घ्यायचा स्वच्छ असा आणि त्या कपड्याने दाबलं तरीही चालतं. तुम्ही बघू शकता, मी हातानंच करत आहे. अशी भाकरी भाजून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण भाकरीची दुसरी बाजू भाजून घेऊया. तव्यामध्ये तुम्ही बघू शकता, छान अशी आपली भाकरी किती मोठी अशी फुगलेली आहे ती. आता आपण ही फुगलेली भाकरी आहे ना, ती थोडी थोडी अशी बोटाने दाबून घेऊया. तुम्ही बघू शकता, छान अशी आपली भाकरी तयार झालेली आहे बाजरीची. तुम्हाला कशी वाटली ही लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.